आषाढ महिना म्हटलं तर आठवतं बाहेर मस्त रिमझिम पाऊस पडतोय आणि घरोघरी तळल्या जाणाऱ्या तांबूस सोनेरी रंगाच्या कापण्या. पावसाळ्यात आपल्याला कधी कधी वाटतं ना काहीतरी गोड खावं, त्यासाठी ही आपली पारंपरिक रेसिपी अगदी परफेक्ट आहे. चला रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी साहित्य बघून घेऊ आपण. इथे 2.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 कप बारीक चिरलेला गूळ, अर्धा कप बेसन पीठ, 1 चमचा मीठ, 1 चमचा सुंठ पावडर, 3 टेबलस्पून तेल मोहनासाठी, 1 चमचा बारीक केलेली पावडर बडीशोप, तीळ. आता सर्वात आधी आपल्याला एक गॅसवर भांडं ठेवायचं आहे. त्यात आपल्याला बारीक चिरलेला जो गूळ आहे तो यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला पाऊण कप एवढं पाणी इथे ॲड करायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला इथे ऑन करायची. गूळ आपल्याला वितळेपर्यंत याला हलवत राहायचं आहे. याचा आपल्याला अजिबात पाक वगैरे करायचा नाही. गूळ आपला वितळून झालेला आहे. आता याला आपण गाळून घेऊ. गाळल्यामुळे गुळात जर काही कचरा वगैरे किंवा खडे असतील तर तो निघून जातील. आता हे पूर्ण आपल्याला कोमट होऊ द्यायचं आहे. कोमट व्हायला ठेवून देऊ. तोपर्यंत आपण एका भांड्यामध्ये इथे 2.5 कप एवढं गव्हाचं पीठ आपल्याला इथे ॲड करायचं आहे. त्यानंतर अर्धा कप बेसन पीठ इथे मी टाकून घेतलेलं आहे. नंतर बडीशोपची पावडर इथे टाकायची आहे आपल्याला. मीठ टाकायचं. नंतर सुंठ पावडर इथे आपल्याला ॲड करून घ्यायची आहे. ती मी 1 चमचा एवढी घेतलेली आहे. आता तडका पॅनमध्ये मी 3 टेबलस्पून एवढं तेल घेतलेलं आहे. तेल आपल्याला अगदी कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे, वाफा येईपर्यंत. तेल आता गरम झालेलं आहे आपलं. त्या पिठामध्ये टाकून घेऊ. इतका मस्त स्मेल येतो आहे ना सुंठ आणि बडीशोपचा. आहा, काय सांगू. आता याला चमच्याच्याच मदतीने आपण मिक्स करून घ्यायचं आहे. हात घालू नका डायरेक्टली, नाहीतर चटका लागू शकतो हातांना. थोडं चमच्यानेच आपण आता याला मिक्स करून घेऊ. मिक्स करत असताना इतका मस्त स्मेल येतो आहे. आता याला आपण हाताच्या मदतीने मिक्स करून घेऊ. हाताने मिक्स केल्यामुळे तेल जे आहे ते अगदी सर्व पिठाला लागेल. मराठी माणसाच्या घरात होणारे असे पारंपरिक पदार्थ आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील खूप महत्त्वाचे आहेत. यामागे देखील काही कारणे असू शकतात. पीठ अगदी छान असं एकजीव झालेलं आहे. तेल खूप चांगल्या प्रकारे पिठाला लागलेलं आहे. आता यामध्ये आपण जे गुळाचं पाणी केलेलं होतं ते आता कोमट झालेलं आहे. यामध्ये आपण आता ते हळूहळू टाकून घेऊ. पाणी एकदम टाकायचं नाही, जसं लागेल तसं हळूहळू टाकत जायचं आहे आणि छान असं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. पावसाळ्यात शरीराला ऊर्जा आणि उष्णतेची गरज असते. गव्हाच्या पिठात गूळ आणि मोहनासाठी तेल घालून केलेल्या कापण्या शरीराला ताकद देतात. हे कारण असू शकतं आपल्या पारंपरिक रेसिपीचं. आता यामध्ये अजून आपण थोडं हे गुळाचं पाणी ॲड करून घेऊ. छानपैकी आता हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. जशी आपण पोळ्यांची कणिक जी भिजवतो ना त्याप्रमाणे हे भिजवायचं आहे. फक्त थोडं घट्ट पीठ असतं हे, सैलसर करू नका. हे बघा, छान असं मिक्स करून घ्यायचं. इथे माझं पीठ मळून झालं आहे. वरून थोडं पाणी लागलं तर तुम्ही साधं पाणी ॲड करू शकतात, 2-3 चमचे. आता याला 5 ते 10 मिनटंभर एवढं झाकून ठेवू, जेणेकरून पीठ मुरेल. आता यातला मी एक गोळा इथे घेत आहे. हा गोळा आपल्याला छान असा मळून घ्यायचा आहे. अगदी तेल वगैरे लावायची गरज नाही. आपण मोहनासाठी यामध्ये तेल ॲड केलेलं आहे, त्यामुळे तेलाची अजिबात गरज वाटत नाही. पीठ आपलं बघा अजिबात असं चिकट वगैरे झालेलं नाही. अगदी परफेक्ट पाण्यामध्ये हे पीठ आपलं मळल्या गेलेलं आहे. आता हा गोळा आपल्याला इथे लाटून घ्यायचा आहे. हा गोळा आपल्याला आपली पुरी जेवढी असते ना तेवढा सुरुवातीला लाटून घ्या. यावर आपल्याला तीळ किंवा खसखस टाकायची आहे. तीळ किंवा खसखस जर तुम्ही पूर्ण पोळी लाटल्यानंतर वरून लावली तर ती तेलात निघून जाते. यासाठी अशी पुरी लाटून घ्यायची सुरुवातीला जाडसर. आणि ही जी तीळ आहे मी इथे पेरून घेत आहे. अगदी पूर्ण पुरी जेवढी आहे तेवढी पूर्ण साईडने आपल्याला ही तीळ इथे पेरून घ्यायची आहेत. तीळ माझी पूर्ण इथे पेरून झालेली आहेत, बघू शकता तुम्ही. यावर हळूच आपल्याला इथे लाटणं फिरवायचं आहे. लाटणं फिरवल्यामुळे काय होईल, ती तीळ जी आहे ती दाबली जाईल, त्यामुळे तळताना तीळ निघत नाही. ही टिप्स आहे यासाठी. काही काही जण वरून लावतात, असं करून बघा, जास्त तेलात निघत नाही तीळ. आता दुसऱ्या साईडने देखील आपण याचप्रमाणे तीळ लावून घेऊ. मस्त अशी पसरवून घ्यायची ही तीळ देखील.
याऐवजी तुम्ही खसखस देखील वापरू शकतात. मस्त तीळ आपली इथे पेरून झालेली आहे. हळूच आता यावर आपण इथे लाटणं फिरवून घ्यायचं आहे आणि आपली जशी भाकरी जशी लाटतो ना आपण जाडसर, तशी याची साईज ठेवायची आहे. तुम्हाला जर मऊ कापण्या हव्या असतील तर थोडी जाड ठेवा. अगदी कुरकुरीत हव्या असतील तर बारीक लाटा आणि खुसखुशीत हव्या असतील तर मीडियम लाटा, म्हणजे पोळीसारख्या किंवा त्याहून थोड्या जाडसर. आता पोळी लाटून झालेली आहे माझी. इथे कापण्यांची साईज आपल्याला हवी आहे, त्यामुळे मी याला आता स्क्वेअर शेपमध्ये इथे कट करून घेणार आहे. स्क्वेअर शेपमध्ये कट केल्यामुळे अगदी अशा छान असा याला शेप देता येईल. मस्त असे कट करून झालेले आहे साईडने. आता याला मी कापण्यांच्या शेपमध्ये इथे कट करून घेत आहे. साईज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकतात. जशी तुम्हाला मोठी छोटी हवी असेल त्याप्रमाणे आपल्या आवडीनुसार आपण इथे कट करून घ्यायची. मी या पद्धतीने इथे कट करून घेत आहे. आता याला असं त्रिकोणी इथे कट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या कापण्या अजूनच छान आणि सुंदर दिसतात. इथे मी सर्व कापण्या इथे कट करून घेतलेल्या आहेत. आता त्या एका प्लेटमध्ये इथे मी एक एक करून काढून घेत आहेत. आता तेल गरम करायला ठेवायचं. अगदी मीडियम फ्लेमवर हे तेल तापू द्यायचं आपल्याला. एक थोडासा तुकडा टाकून बघू. तेल गरम झालं आहे. कापण्या आपल्याला इथे तळून घ्यायच्या आहे. कापण्या आपल्याला मीडियम लो फ्लेमवर तळायच्या आहेत. जर हाय फ्लेमवर त्या अगदी लाल होतील. हे बघा, मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे कापण्याला. थोड्याशा लाईट असेपर्यंतच ह्या कापण्या आपल्याला इथे काढून घ्यायच्या आहेत. मस्त कलर आलेला आहे. तळल्यानंतर देखील याची प्रोसेस चालू असते. सर्व कापण्या माझ्या रेडी झालेल्या आहेत. तुम्हाला मी तोडून देखील दाखवते. मस्त मऊसूत खुसखुशीत आणि नरम अशा ह्या कापण्या आपल्या रेडी झालेल्या आहेत. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.